नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, मी विशाल पाटील आपल्या सर्वांचं डिजिटल मार्केटिंग फॉर बिझनेसमॅन 2024 आणि 25 या ट्रेनिंग कोर्समध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो आपण पाठीमागच्या लेसनमध्ये व्हॉट इज प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे काय, प्रोडक्ट मार्केटिंग आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट यातील नेमका फरक काय, आणि त्यानंतर प्रोडक्ट मार्केटिंग आणि ब्रँड मार्केटिंग यातला नेमका फरक काय। इन शॉर्ट मी परत एकदा थोडीशी रिव्हिजन करतोय। आपले प्रोडक्ट विकण्यासाठी केल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, त्यासाठी केले जाणारे प्लॅन म्हणजेच प्रोडक्ट मार्केटिंग, की जेणेकरून आपल्या इच्छित ग्राहकांना ते प्रोडक्ट हवेसे वाटतील। या स्ट्रॉंग प्लॅनिंगने केलेलं प्रोडक्टचं प्लॅनिंग म्हणजेच प्रोडक्ट प्लॅनिंग म्हणू आपण। आणि ब्रँड मार्केटिंग म्हणजे काय, की आपल्या व्यवसायाचं नाव जास्तीत जास्त इच्छित ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवसायाच्या नावाचं केलेलं मार्केटिंग म्हणजे ब्रँड मार्केटिंग। आणि प्रोडक्ट मार्केटिंग आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट मध्ये काय फरक आहे, तर आपल्या कंपनीतले प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रकारे कॅटेगरीनुसार मॅनेज करणं, की जेणेकरून इच्छित ग्राहकांना ते लवकर समजतील, त्याला म्हणू शकतो आपण प्रोडक्ट मॅनेजमेंट। म्हणजे प्रोडक्ट मॅनेजमेंट आणि प्रोडक्ट मार्केटिंग। तर मित्रांनो आज आपण थोडंसं पुढे जातोय। व्हॉट इज प्रोडक्ट मार्केटिंग तुमच्या स्क्रीनच्या समोर दिसेल तुम्हाला। व्हॉट इज प्रोडक्ट मार्केटिंग याच्यानंतर आजचा आपण लेसन सुरुवात करतोय, की ज्याच्यावरती तुम्हाला क्लिक करण्याची गरज आहे। हाऊ टू क्रिएट अ सक्सेसफुल प्रोडक्ट स्ट्रॅटेजी, हाऊ टू क्रिएट अ सक्सेसफुल प्रोडक्ट स्ट्रॅटेजी या लेसन वरती तुम्ही क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ दिसेल। या लेसन संदर्भात जो काही मी व्हिडिओ रेकॉर्डेड केलाय तुमच्या समोर, जो तुम्ही ऐकताय तो पूर्ण तुम्ही ऐकू शकता। प्लस तुम्ही टेक्स्ट स्वरूपाची व्हिडिओच्या खाली जी माहिती दिली ती माहितीही तुम्ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बघू शकता। मित्रांनो मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषेमध्ये कन्वर्ट करा। मी जरी तुमच्या समोर आता इंग्लिशमध्ये कंटेंट असला तरी तो तुम्हाला मी मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगू शकतो। तर चला मित्रांनो बघूया आपण व्हॉट इज प्रोडक्ट, म्हणजे आजचा जो लेसन आहे हाऊ टू क्रिएट अ सक्सेसफुल प्रोडक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी, म्हणजे माझा प्रोडक्ट जास्तीत जास्त इच्छित ग्राहकापर्यंत पोहोचून त्या ग्राहकांनी माझा प्रोडक्ट विकत घेतला पाहिजे, यासाठी केलेलं जे सक्सेसफुल स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आहे फॉर प्रोडक्ट सेलिंग हे आपण बघतोय। A winning product strategy ensure your product reaches the intended audience, म्हणजे प्रोडक्टचं प्लॅनिंग अशा चांगल्या विनिंग वेने करा, अशा पद्धतीने स्ट्रॉंग प्लॅनिंग करा, की जेणेकरून इच्छित ग्राहकांनी आपला प्रोडक्ट सहजासहजी विकत घेतला पाहिजे आणि तो प्रोडक्ट हा आपल्या ग्राहकांच्या संबंधितच पाहिजे। Here are how to create a successful product marketing strategy that makes your product stand out। आणि मग मित्रांनो आपल्या प्रोडक्टचं प्लॅनिंग हे प्रॉपर पद्धतीने कसं करायचं, की जेणेकरून आपल्या इच्छित ग्राहकांच्या मध्ये आपला प्रोडक्ट स्टँड आउट होईल, आपला प्रोडक्ट उठून दिसेल आणि त्या ग्राहकांना वाटेल यस आय कॅन बाय धिस प्रोडक्ट ॲज अ सोल्युशन फॉर माय प्रॉब्लेम, की मला ज्या कारणासाठी हा प्रोडक्ट पाहिजे तो मी हाच घेऊ शकतो, जेणेकरून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, मला या प्रोडक्टचा फायदा होऊ शकतो, असं आपल्या इच्छित ग्राहकांना वाटलं पाहिजे। इतका आपला स्ट्रॉंग प्लॅनिंग पाहिजे। मग चला मी काही गोष्टी तुमच्यासाठी अशा आणल्या की प्रॉपर प्रोडक्टचं प्लॅनिंग करत असताना कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या संबंधित। ज्या काही मी इथं 6 स्टेप दिल्या, 6 गोष्टी दिल्या, त्या सगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसला नक्कीच उपयोगी पडतील। तर बघा आता डिटरमाइन बायर पर्सना ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। बघा मी त्यामध्ये काय दिलंय, अ बायर पर्सना इज डिटेल्ड सेमी फंक्शनल पिक्चर ऑफ युअर आयडियल कस्टमर, इट फॅक्टर्स इन देअर डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन, बिहेवियर पॅटर्न, मोटिवेशन्स अँड गोल। तर मित्रांनो जो प्रोडक्ट तुम्ही तुमच्या इच्छित ग्राहकांना विकणार आहे ना, त्याचा एक सेमी पिक्चर तयार करा, त्याचा एक सेमी व्हिडिओ तयार करा, की आणि त्या व्हिडिओमध्ये ग्राहकांना सांगा, त्या प्रोडक्टची प्रॉपर माहिती द्या आणि आपल्या प्रोडक्ट संदर्भात आपल्या इच्छित ग्राहकांच्या काय ऍक्टिव्हिटीज चालतात, आपल्या प्रोडक्ट बद्दल लोकांना काय वाटतं याच्या ऍक्टिव्हिटीज कॅप्चर करा आणि आपल्या प्रोडक्ट बद्दलचं मत कॅप्चर करा आणि प्रॉपर प्लॅनिंगनं डिटेल्ड इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या माध्यमातून इन द फॉर्मॅट ऑफ सेमी पिक्चर, सेमी फिल्म एक तयार करा प्रोडक्टची आणि ती तुमच्या ग्राहकांच्या पर्यंत न्या, की जेणेकरून ग्राहकांना आपल्या प्रोडक्टची चांगली माहिती समजेल। त्यालाच मी म्हटलंय डिटरमाइन बायर पर्सना। आता पुढं अंडरस्टँड द प्रोडक्ट, सगळ्यात महत्वाचा आहे अंडरस्टँड द प्रोडक्ट। मित्रांनो जो तुम्ही प्रोडक्ट आणलेला आहे
जो काय तुमचा सर्व्हिस आहे तो तुमच्या इच्छित ग्राहकांना सहजासहजी अंडरस्टँड झाला पाहिजे अशी त्याची फोटोग्राफी करणं, त्यानंतर त्याचा त्या पद्धतीने व्हिडिओ करणं, लगेच त्यांना त्यांच्या मेमरीला सूचना गेली पाहिजे आपल्या ग्राहकांच्या, यस हा प्रोडक्ट मला उपयोगी आहे, या प्रोडक्टमुळे मला फायदा होऊ शकतो, या प्रोडक्टमुळे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि मी याच कंपनीकडून प्रोडक्ट विकत घेणार. अशा पद्धतीनं प्रोडक्ट चांगल्या पद्धतीनं आपल्या इच्छित ग्राहकांना कसा अंडरस्टँड होईल. तर बघा काय म्हणलंय, टू कम्युनिकेट म्हणजे अंडरस्टँड द प्रोडक्ट या कन्सेप्ट मध्ये बघूया आपण. टू कम्युनिकेट द प्रोडक्ट व्हॅल्यू इफेक्टिव्हली म्हणजे आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू जी आहे ना ती आपल्या कस्टमर बरोबर चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेट झाली पाहिजे. आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू आपल्या इच्छित ग्राहकांना प्रॉपर समजली पाहिजे. यू नीड टू नो युअर प्रोडक्ट इनसाइड आउट आणि आपला प्रोडक्ट किती छान आहे, त्या प्रोडक्टचे फीचर्स किती छान आहे हे अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्या ग्राहकांना समजले पाहिजेत. म्हणजे नेमली इट इंट्रिकेट फीचर्स, बेनिफिट्स, युनिक सेलिंग प्रोपोजिशन्स, प्राइसिंग, हाऊ टू यूज इट. म्हणजे ग्राहकांना इमेज किंवा व्हिडिओच्या माध्यमातून इतक्या त्या प्रोडक्टची व्हॅल्यू पटवून द्या जेणेकरून त्या प्रोडक्टचे फीचर्स काय आहेत, त्या प्रोडक्टचे त्या ग्राहकांना फायदे काय आहेत, त्यानंतर त्या प्रोडक्टचं म्हणजे आपण असं म्हणू की प्रपोजिशन काय आहे, त्याचे युनिक पॉइंट्स काय आहेत इतरांच्या पेक्षा, आणि त्यानंतर त्याची प्राइस असेल आणि तो प्रोडक्ट नेमका वापरायचा कसा हे त्या ग्राहकांना छान पद्धतीनं मित्रांनो पटवून द्या एक आपण उत्तम व्यावसायिक म्हणून. त्यानंतर डेव्हलप, आता या ठिकाणी तुम्ही इमेज बघू शकता, एक कॅमेरा विकायचा आहे, कॅमेऱ्याचं छान पद्धतीनं मार्केटिंग केले. बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे, छान पद्धतीनं कॅमेरा पूर्ण ओपन करून त्या कॅमेऱ्याचा सेटअप घेतलेला आहे आणि तो कॅमेरा एका ठिकाणी ठेवलाय आणि त्याचा फोटो कॅप्चर केलाय की जेणेकरून त्या कॅमेराच्या वेगवेगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात येतील, त्याचे फीचर्स लक्षात येतील असा एक फोटो छानपैकी कॅप्चर केला आणि तो कॅमेरा सेल करायचा. त्या पद्धतीनं तुमचा कुठलाही प्रोडक्ट असेल ना त्याची एक नॅचरल फोटोग्राफी करा. त्याला रंगरंगोटी अजिबात जास्त करत बसू नका. व्हिडिओ आणि फोटो हे नॅचरल जाऊ देत, कारण ज्या वेळेला तुम्ही त्याला खूप रंगरंगोटी करताना त्याची नॅचरलिटी गायब होते आणि कस्टमर मग म्हणतो मी मोबाईलवरती तुमचा वेगळा प्रोडक्टचा फोटो बघितला, माझ्यासमोर तुम्ही वेगळा प्रोडक्ट आणला आणि मग आपण लोकांना खोटं बोलल्यासारखं होतं आपल्या ग्राहकांना. त्यामुळं शंकाखोर वृत्ती निर्माण होऊ शकते आपल्या ग्राहकांच्या मध्ये आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस बद्दल. ते नाहीये करायचं आपल्याला, कारण प्रोडक्ट आपला आहे, त्याला रंगरंगोटी करून त्या प्रोडक्टला दुसरा आकार देण्याचा उकार देण्याचा कधीच प्रयत्न करू नये. डेव्हलप अ पोझिशनिंग स्ट्रॅटेजी. अरे बापरे किती छान पद्धतीनं आहे बघा. म्हणजे आपण आपल्या कॉम्पिटिटर्सचा विचार केला पाहिजे. विचार केला पाहिजे म्हणजे त्याला विरोध नाहीये करायचा. आपला जो कॉम्पिटिटर्स आहे म्हणजे आपल्याच बिझनेस कॅटेगरीतला जो व्यक्ती आहे त्याला आपण बिझनेस नेशे म्हणू. तर तो प्रोडक्ट विकताना काय स्ट्रॅटेजी रचतोय, तो प्रोडक्ट कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवतोय, तो प्रोडक्ट त्यांच्या ग्राहकांना कसा डिस्क्राईब करतोय, तो त्या प्रोडक्टची कशी व्हॅल्यू पटवून देतोय, तर त्याच्या काय प्लॅन स्ट्रॅटेजी आत्मसात करा. आपल्याला सुद्धा आपल्या प्रोडक्टच्या रिलेटेड कशा आत्मसात स्ट्रॅटेजी करता येतील आणि आपल्या प्रोडक्ट हा गर्दीमध्ये कशा पद्धतीनं आपल्या कॉम्पिटिटर्स पेक्षा उठून दिसेल, स्टँड आउट होईल, गर्दीमधून तो कसा बाहेर येईल आपला प्रोडक्ट आणि आपल्या इच्छित ग्राहकांना समजेल, याची एक छान पद्धतीनं स्ट्रॅटेजी रचा. सेट मेजरेबल गोल. आता पुढची जी कन्सेप्ट आहे सेट मेजरेबल गोल म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी काय म्हटले, यू हॅव अन अवेसम प्रोडक्ट अँड नो वेअर इट सिट्स इन द मार्केट. मित्रांनो आता आपण जे काय प्रोडक्टचं मार्केटिंग करतोय, प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणला, त्याची छान पद्धतीने व्हॅल्यू आपल्या कस्टमरला पटवून द्यायचा आपण प्रयत्न केला, छान पद्धतीने मार्केटिंग चालू आहे. आता मार्केटमध्ये माझ्या प्रोडक्टची पोझिशन काय आहे, आतापर्यंत माझा प्रोडक्ट किती ग्राहकापर्यंत पोहोचला, ज्या ग्राहकापर्यंत पोहोचला त्या ग्राहकांचं खरंच काय मत आहे माझ्या प्रोडक्ट बद्दल, माझ्या प्रोडक्ट बद्दल जुने ग्राहक नवीन ग्राहकांना चांगल्या पद्धतीने पटवून देतात का, माझे कस्टमर वाढायला लागलेले आहेत का, कॉम्पिटिटरच्या तुलनेत माझ्या कंपनीच्या प्रोडक्टला जास्त व्हॅल्यू स्टँड आउट व्हायला लागलेली आहे का, आता सध्या मार्केटमध्ये माझ्या प्रोडक्टची सिच्युएशन काय आहे हे तुम्ही कॅप्चर करायला शिका. एक उत्तम व्यवसाय, कारण आपल्या प्रोडक्टचं मार्केटमधील अनालिसिस करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून म्हटलंय यू हॅव अन अवेसम प्रोडक्ट अँड नो व्हेअर सिट्स इन द मार्केट. आणि तो मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट आता कुठं बसतो, त्याची पोझिशन काय आहे. यू बिगिन टू थिंक अबाउट द मार्केटिंग कॅम्पेन नेक्स्ट. मग चला तर मग आता माझ्या प्रोडक्टची पोझिशन मार्केटमध्ये अमुक अशी आहे, माझ्या प्रोडक्ट बद्दल माझ्या इच्छित ग्राहकांचे असे मत आहे आणि आता मी पुढचं प्लॅनिंग स्ट्रॅटेजी अशी करणार.
आउटलाईन द लॉन्च प्लॅन. अरे किती छान पद्धतीनं आहे बघा, आउटलाईन द लॉन्च प्लॅन. म्हणजे समजा मित्रांनो, जर तुमच्याकडे प्रोडक्ट एखाद्या कंपनीमध्ये आणि एखादा नवीन आणला तुम्ही, तर तो प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा लॉन्च करायचा. प्रोडक्ट लॉन्च करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. एखादा प्रोडक्ट तुम्ही आणला आणि डायरेक्ट त्याचं मार्केटिंग करणं, पण तो प्रोडक्ट लॉन्च करून त्याचं मार्केटिंग करणं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नवीन एखादा प्रोडक्ट आणला तर तो डायरेक्ट सेल आउट करू नका, डायरेक्ट तो विकायला ठेवू नका. तो पहिला एका इव्हेंटच्या माध्यमातून वेगवेगळे इव्हेंट घ्या, तुमच्या एरियामध्ये इव्हेंट घ्या, त्या प्रोडक्टचं लॉन्चिंग करा, ग्राहकांना एकत्रित बोलवा आणि एखाद्या वेळेस अशा काहीतरी ऑफर ठेवा की लॉन्चिंगच्या दरम्यान फ्री ऑफर, डिस्काउंट ऑफर, अशा काहीतरी कन्सेप्ट ठेवून तुम्ही एक इव्हेंट सेलिब्रेट करा आणि त्या माध्यमातून तुम्ही नवीन प्रोडक्ट लॉन्च करा. मग याच्यामुळं होतं काय की सहजासहजी मार्केटिंगची सुरुवात चांगली होते. बघूया आपण. आउटलाईन द लॉन्च प्रोडक्ट. लॉन्च प्लॅन ऍक्ट ॲज युअर प्रोडक्ट रिलीज रोड मॅप सो दॅट एव्हरीथिंग अपलोड्स स्मूथली. म्हणजे म्हटलं ना की जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा प्रोडक्ट लॉन्च केला ना मित्रांनो, तर पुढचं मार्केटिंग खूप सोपं जातं, खूप स्मूथली जातं आणि कॉम्पिटिटरच्या तुलनेत आपण आपला प्रोडक्ट छान पद्धतीने नेक्स्ट लेवलला लॉन्च करू शकतो, प्रमोट करू शकतो. अ सॉलिड प्लॅन इन्शुअर्स एव्हरी टीम मेंबर नो देअर पार्ट. आणि सॉलिड प्लॅन करा, भरगतचा प्लॅन करा, मजबूत प्लॅन करा, जेणेकरून आपला प्रोडक्ट सहजासहजी आपल्या ग्राहकांना रिझनेट होईल आणि तो आपल्या ग्राहकांना छान पद्धतीने समजेल, आपल्या ग्राहकांना त्याचं महत्त्व चांगलं समजेल आणि कॉम्पिटिटरच्या तुलनेत आपले जे इच्छित ग्राहक आहेत तो आपल्या प्रोडक्टचा नक्कीच विचार करतील. परत एकदा मित्रांनो, इन शॉर्ट मी रिपीट करतोय की प्रोडक्टचं छान पद्धतीनं मार्केटिंग करण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी ज्या काही मी 6 स्टेप दिल्या त्या परत एकदा आपण विचारात घेऊया. डिटरमाइन युअर बायर पर्सना. तुमच्या ग्राहकांची इच्छा तुमच्या प्रोडक्ट बद्दल काय आहे, मार्केटबद्दल तुमचा जो प्रोडक्ट तुम्ही नेणार आहात त्याच्याबद्दल लोकांची काय चर्चा चालू आहे याचा छान पद्धतीनं सर्वप्रथम अभ्यास करा, त्याचा पूर्व नियोजन करा, मार्केटमधून माहिती काढा, मगच तो प्रोडक्ट लॉन्च करायच्या नादाला लागा. त्यानंतर अंडरस्टँड द प्रोडक्ट. तुमचा ग्राहक सहजासहजी तुमच्या इच्छित ग्राहकांना कसा समजेल, त्याची व्हॅल्यू कशी सहजासहजी समजेल याचा विचार करा. डेव्हलप व पोझिशनिंग स्ट्रॅटेजी. तुमचा जो प्रोडक्ट आहे तो कॉम्पिटिटरच्या तुलनेत तुमच्या प्रोडक्टची मार्केटमध्ये पोझिशन काय आहे, आता तुमचा प्रोडक्ट काय लेवलला सेल आउट होतोय, तुमच्या प्रोडक्ट बद्दल ग्राहकांची मतं काय आहेत कॉम्पिटिटरच्या तुलनेत, याची पोझिशनिंग स्ट्रॅटेजी तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करा. सेट मेजरेबल गोल. मी जे काय प्लॅन स्ट्रॅटेजी अंमलात आणून माझा प्रोडक्ट मार्केटमध्ये विकायचा जो मी प्रयत्न करतोय ते सक्सेस होतंय का, प्रोडक्ट कुठंपर्यंत पोहोचलाय, तर या सगळ्या मेजरेबल स्ट्रॅटेजी आत्मसात करा. आउटलाईन द लॉन्च प्रोडक्ट. नवीन एखादा जर प्रोडक्ट आणला तर तो लॉन्च करण्यासाठी सॉलिड स्ट्रॅटेजी आत्मसात करा आणि मगच प्रोडक्ट चांगल्या पद्धतीनं लॉन्च करा. अशा पद्धतीने मित्रांनो प्रोडक्ट मार्केटिंग जर तुम्ही केलात तर नक्कीच सहजासहजी इझिली कोणताही प्रॉब्लेम न येता तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकता मित्रांनो. तर मग मित्रांनो, आजचा जो लेसन आहे हाऊ टू क्रिएट अ सक्सेसफुल प्रोडक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी इन 6 स्टेप्स, हा लेसन तुम्हाला कसा वाटला बघा. या लेसन बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर या ठिकाणी मी स्क्रीनवरती इथे कमेंट बॉक्सला क्लिक करतोय, तिथं तुमच्या कमेंट, तुमचे प्रश्न नोंदवा. मी नक्कीच त्याला लगेच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. कमेंटच्या माध्यमातून आपण नक्कीच एकमेकाशी अटॅचमेंटमध्ये राहायचं आहे. आपल्याला एकत्रित येऊन आपला सर्वांचा व्यवसाय आपल्या अनुभवातून, आपल्या चर्चेतून वाढवत न्यायचा आहे मित्रांनो. तर मग मित्रांनो, आजचा लेसन कसा वाटला अवश्य कळवा. अशाच पद्धतीने आपण येणाऱ्या नेक्स्ट लेसन मध्ये की ज्या लेसनचं नाव आहे मार्केट रिसर्च. कोणताही प्रोडक्ट आणि सर्व्हिस असेल तर त्यासाठी मार्केट रिसर्च कसा करायचा हे आपण शिकणार आहे. तुर्तास मी आज इथंच थांबतोय. येणाऱ्या नेक्स्ट लेसन मध्ये आपण भेटूया मार्केट रिसर्च.